श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आपण आपले जीवन जगत असताना आपल्याला अनेक चांगले अनुभव, वाईट अनुभव येत असतात। त्या अनुभवातून आपण शिक्षण कसे घेतले पाहिजे ते एका मी बोधकथेच्या माध्यमातून सांगणार आहे। मग एक जो व्यापारी होता त्याचा धान्याचा कोठार होता। त्या कोठारामध्ये त्यांनी धान्य साठवून ठेवलेले होते। मग तिथं बरेच उंदीर होऊन गेले होते। ते उंदर काय करायचे, ते धान्याची नासाडी करायचे। नासाडी केल्यामुळे काय तर त्या व्यापाराचा जो काही माल होता, धान्य होते ते खराब व्हायचे। मग व्यापाराने एक युक्ती शोधून काढली की आपण उंदरांचा बंदोबस्त हा केलाच पाहिजे। मग उंदरांसाठी त्या व्यापाराने एक मांजर आणली आणि ती मांजर त्या धान्याच्या गोठ्यामध्ये, धान्याच्या कोठाऱ्यामध्ये ठेवली। मग ती रोज थोडे थोडे उंदीर खाऊन घ्यायची। असेच बाकीचे जे उंदर होते त्यांना समजले की काहीतरी चुकीचं होतंय, आपली जी काही संख्या आहे ती कमी होत आहे आणि मालकाने एक मांजर आणून ठेवले आहे म्हणून हे सर्व होत आहे। मग असे बरेच दिवस गेले। मग त्या उंदरांनी ठरवले की आता बिळाच्या बाहेर येऊच नाही। मग असे थोडे दिवस गेले, 15-20 दिवस गेले। मांजरीसाठी एकही उंदीर भेटला नाही आणि मांजराला सुद्धा तो उंदीर दिसला नाही। का? कारण उंदीर हे बिळाबाहेर येतच नव्हते। मग मांजराची पंचायत झाली की एकही उंदीर येत, आधी भरपूर उंदीर आले आणि आता एकही उंदीर येत नाही। मग मांजराची पंचायत झाली, उंदरांनी बाहेर यावे म्हणून मांजराने काय केले तर मांजर भिंतीवर चढली। त्याने जी खुंटी असते, भिंतीला ठोकलेली खुंटी असते, त्या खुंटीला उलटे टांगून घेतले स्वतःला। म्हणजे मांजरने असं दाखवलं की मी आता जिवंतच नाही। मग मेल्यासारखे लोंबकळत त्या खुंटीला राहिली। मांजर अशी नाटकं करू लागली। मग तेव्हा एक उंदीर बिळाच्या बाहेरून हळूच आला आणि तोंड काढून म्हणाला की पूर्ण सुद्धा तो बिळाच्या बाहेर आला नाही, फक्त तोंड दिसेल आणि त्या मांजरीला आवाज येईल एवढंच तो बिळाच्या बाहेर आला। मग मांजरीला तो म्हणाला की मांजर मावशीबाई, तुम्ही किती दिवस असेच लोंबकळत राहणार? आम्ही काही आता तुमच्या हातात येणार नाही आणि असंच लोंबकळत राहिल्याने तुमचंच जे काही शरीर आहे किंवा तुमची जी म्हणजे लोंबकळत राहण्यामुळे तुम्हाला काहीच जेवण मिळणार नाही। मग असं लोंबकळत किती दिवस राहणार? आपण आपला मुक्काम आता हलविणे बरे। म्हणजे तुम्ही तुमचा आता मुक्काम दुसरीकडे करा। आता काही आम्ही बिळातून बाहेर येणार नाही। आमचे जे काही साथी होते ते तुमच्यात अडकले, त्यांचा जीव गेला, पण आम्ही त्यातून काहीतरी शिकत आहोत। मग आम्ही आता काही बिळातून बाहेर येणार नाही, कारण हे जे तुम्ही सोंग करत आहेत त्या सोंगला आम्ही फसणार नाही। आम्ही कोणीच तुमचं हे जे सोंग केलं आहे उलटे लटकण्याचं, खुंटीवर लोंबकळत राहण्याचं, त्याला आम्ही फसणार नाही। म्हणून तुम्ही तुमचा मुक्काम आता दुसरीकडे हलवा, असं त्या उंदराने त्या मावशीबाईला म्हणजे मांजरबाईला सांगितले। बघा, या बोधकथेमधून एवढेच आपल्याला तात्पर्य निघते की अनुभवाने जे शहाणे झालेली लोक असतात ती शत्रूचे जे डाव असतात त्या डावमध्ये कधीच फसत नाही। म्हणून आपल्याला रोजचे काही ना काहीतरी अनुभव येतच असतात। त्यातून जर आपण शिकत गेलो तर जर आपला कोणी शत्रू असेल, त्याने जर काही डाव ठेवलेला असेल किंवा काहीतरी आपल्याबद्दल पेच रचला असेल तर त्यातून आपण जर सतर्क राहिलो, सजग राहिलो तर आपल्याला आपण त्या शत्रूच्या डावामध्ये फसणार नाही। जर अनुभवातून आपण काही शिकलो नाही तर मग लोक आपला फायदा उचलतात आणि आपल्याविषयी कट रचतात।